नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे परत एकदा ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. आणि मार्केट जे काय आहे मागच्या काही दिवसांपासून थोडंसं शांत झालेलं आहे. इराण आणि अमेरिकेचे जे काही युद्ध आहे ते थोडंसं थांबलेलं आहे. तर मार्केटमध्ये भरपूर सारे आता 4-5 नवीन IPO आलेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो IPO आहे तो आहे ॲडविथ ज्वेल्स लिमिटेडचा. तर हा IPO खूप चांगल्या प्रकारे याच्याविषयी भरपूर चर्चा चालू आहे. आणि ही जी काही कंपनी आहे ज्वेलरी बनवण्याचं काम करते. तर हा जो काही IPO आहे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की चांगला आहे का नाही IPO, कंपनीचे फायनान्शियल कशा प्रकारचे आहेत, याच्यामध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो आहे आणि कशा प्रकारे याला नेमका आपल्याला अप्लाय करायचा आहे. आता सगळ्यात पहिले जर बघितलं IPO जो काय आहे ना तो 165 कोटीचा आहे. म्हणजे थोडंसं छोटा IPO आहे आपण जर बघितलं, कारण ही कंपनी खूप जास्त जुनी नाही आहे, अजून याचा खूप जास्त एवढा व्यवहार पण नाही. त्याच्यामुळे मार्केटमध्ये IPO जो काही तो थोडासा छोटा आहे. तर म्हणून एवढंच आहे की अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस थोडेसे कमी होतात. म्हणून तुम्हाला या IPOला जर जो पण कोणाला जर अप्लाय करायचं असेल तर मल्टिपल लॉटनी तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे, तरच तुम्हाला अलॉटमेंट इथं मिळू शकते आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे का हा जो काही पूर्ण इश्यू आहे तो फ्रेश इश्यू आहे. म्हणजे जेवढे पण हे पूर्ण 165 कोटी रुपये आहे हे सगळे कंपनीला मिळणार आहे. तर ही आपल्यासाठी एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे का पूर्णपणे इथं फ्रेश इश्यू आहे. ऑफर फॉर सेल इथं नाही आहे. तर फ्रेश इश्यू असल्यामुळं कधी काही कंपनीलाकडे सगळे पैसे जाणार आहेत, त्याच्यामुळं कंपनीला इथं फायदा होणार आहे. आणि प्राईस बँड याची जी काय आहे 138 रुपयाच्या भावाने तुम्हाला एक शेअर इथं मिळणार आहे. तर म्हणजे प्राईस बँड पण काही खूप जास्त नाही, ठीकठाक आहे जवळपास. आता या कंपनीबद्दल तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती जर आपण जर घेतली तर ही जी काही कंपनी आहे 2019मध्ये चालू झालेली आहेत. यांचा जयपूरमध्ये मेन बिझनेस आहे. जयपूरची तुमच्याकडे कोणी जर असेल त्यांना या ब्रँडविषयी 100% माहिती असणार आहे. यांचा राम भजो नावाचा एक खूप जुना असा एक ब्रँड आहे. तिथं जवळपास म्हणजे हे 1921पासून तिथं दागिने जे काही ते बनवतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ज्वेलरी आहे 1921पासून बनवतात. फक्त ही जी काही कंपनी आहे ती 2019मध्ये चालू केलेली आहे. पण यांचं जे काही काम आहे ते भरपूर जुनं आहे, ठीक आहे. आणि पिढ्यानपिढ्या हे जे काही काम आहे ते चालू आलेलं आहे ज्वेलरी बनवण्याचं. ही जी काही कंपनी आहे ती कुंदन आहे, पोलके आहे, डायमंड आहे आणि स्टडेड ज्वेलरी आहे. याच्यामध्ये यांचा विशेष असा एक एक्सपिरियन्स आहे. आणि ही जी काही कंपनी आहे याच्यामध्ये मग हे नेकलेस बनवतात, इयरिंग्स बनवतात, रिंग्स आहे, बांगड्या आहे, जवळपास भरपूर साऱ्या प्रकारचे जे काही कस्टमाइज ज्वेलरी आहे ते सुद्धा हे बनवतात. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं ज्वेलरी पण हे बनवून देतात. आणि यांची जे काही ज्वेलरी असतं ते नॉर्मली 14 कॅरेट किंवा 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये हे बनवतात. आणि डायमंड्समध्ये सुद्धा हे काम करतात. सोन्यामध्ये पण सोन्यामध्ये पण काम करतात. त्यानंतर रंगीत जे काही स्टोन्स आहे त्याच्यामध्ये पण काम करतात आणि डायमंड्समध्ये पण काम करतात. तर भरपूर सारा यांचा जुना व्यवसाय आहे. भरपूर चांगल्या प्रकारे हा जो काही व्यवसाय तो चालू आहे. आणि यांचा जो काही ब्रँड आहे तो जयपूरमध्ये भरपूर फेमस आहे. तर भरपूर चांगल्या प्रकारे काम करत आहे. चांगल्या प्रकारे कंपनीचे गोष्टी आहेत. कंपनीचं जे काही गुडविल आहे ते पण भरपूर चांगलं आहे आपण जर तिथं जर बघितलं तर. पण आता आपण IPO विषयी जाणून घेऊ का नेमका IPO कशा प्रकारे आहे. तर IPOच्या डेट्स आपण जर बघितलं तर 23 तारखेला IPO चालू झालेला आहे. आता 25 तारखेला म्हणजे उद्या IPO जो काही तो क्लोज होणार आहे. अलॉटमेंट तुम्हाला 29 तारखेला समजणार आहे. आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते 30 तारखेला रिफंड येऊन जातील, ठीक आहे. आणि शेअर जे काय आहेत 30 तारखेला तुम्हाला लगेच भेटून जातील तिथं. आणि लिस्टिंग जी काय आहे याची 1 जुलैला होणार आहे. अशा प्रकारच्या पूर्ण तारखा आहेत. तर तुमच्याकडे आज आणि उद्या टाईम असणार आहे या IPOला अप्लाय करण्यासाठी. याचे आपण जर ऑब्जेक्टिव्ह जर बघितले का आता हे जे काही आपल्याकडून पैसे घेता 165 कोटी रुपये कशासाठी वापरणार आहे. तर सगळ्यात पहिले यांना वर्किंग कॅपिटलसाठी यांना म्हणजे जे पण त्यांचं भांडवल आहे त्याच्यासाठी यांना पैसे पाहिजे आहे 65 कोटी रुपये. आणि 65 कोटी रुपये जे काय आहे बॉरोविंग हे पे करणार आहे. म्हणजे कर्ज जे पण यांनी घेतलेलं आहे ना ते 65 कोटी रुपये हे कर्ज भरणार आहे. तर हे जे काय आपण मिक्स आहे म्हणजे ठीक आहे, कारण याच्यामध्ये काही ऑफर फॉर सेल नाही आहे, पूर्ण फ्रेश इश्यू आहे. तर हे कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कंपनीसाठी हे जे काही पैसे आहे ते वापरले जाणार आहे. तर ऑब्जेक्टिव्ह इश्यू पण चांगले आहेत आपण जर बघितलं तर. आणि पुढं आपण आता कंपनीचे फायनान्शियल बघू. त्यांची जी काही ग्रोथ आहे ना ती खूप चांगल्या प्रकारे होते आहे. तुम्ही इथं जर बघितलं यांचे जे काही ॲसेट्स आहे त्या 2023मध्ये 29 कोटी रुपये तिथून आता 164 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेले आहे फक्त 2 वर्षामध्ये. त्या ॲसेट्समध्ये खूप चांगली ग्रोथ आहे. इन्कममध्ये सुद्धा खूप चांगली ग्रोथ आहे. त्यांचा प्रॉफिट जर बघितला तर 10 कोटीपासून 25 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे 2-1 वर्षामध्ये. म्हणजे खूप चांगली ग्रोथ आहे आपण जर बघितलं तिथं तर. आणि बाकी EBITDA आहे, नेटवर्थ आहे, सरप्लस पण यांचं खूप चांगलं आहे. फक्त याच्यामध्ये एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आहे की यांचं कर्ज पण भरपूर वाढलेलं आहे. पहिले यांच्यावर 5 कोटी कर्ज होतं, मग 20 कोटी होतं आणि ते डायरेक्टली 74 कोटीवर गेले. 74 कोटी रुपयावरून आता
परत एकदा 65 कोटी रुपयावर यांचं कर्ज आहे. तर कर्ज थोडंसं जास्त आहे आपण जर म्हटलं तर. बट आता जसं मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं, जेवढे पण आपल्याकडून हे पैसे घेणार आहेत त्यातले 65 कोटी रुपयाचं हे कर्ज भरून टाकणार. सो हे जे काही आहे ना, म्हणजे एकदा हे कर्ज भरलं काही हे पूर्णपणे कर्जमुक्त होऊन जातील. जे पण आपले 165 कोटी रुपये घेणार आहेत त्यापैकी 65 कोटी रुपये हे कर्ज भरण्यासाठी वापरणार आहे, जे त्यांनी ऑब्जेक्ट्स ऑफ इश्यूमध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो कर्जाची पण तसं काही एवढं चान्स नाही. कर्ज जे काही आहे यांचे पूर्ण कर्जमुक्त होऊन जातील IPO नंतर. आता याचे आपण जर महत्त्वाचे काही रेशिओ जर बघितले त्याच्यावरून आपल्याला खूप इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात येतात बघा. यांचा ROE आणि ROC जर बघितला खूप चांगला आहे. ROE 55% आहे. तर रिटर्न्स हे खूप चांगल्या प्रकारे काढून देत आहे. आणि ह्या प्रकारचे जे काही कंपन्या आहेत ना त्यांचा ROE आणि ROC जनरली एवढं जास्त नसतो. पण ज्वेलरी सेक्टरमध्ये पण काम करून यांचा रिटर्न ऑन इक्विटी जो काय आहे, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आहे तो खूप चांगला आहे आपण जर बघितलं तर. म्हणजे या बिझनेसमध्ये ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे होते आहे यांची. त्यानंतर यांचं मार्जिन जर बघितलं, मार्जिनसुद्धा खूप जास्त आहे. तर बघा, जे पण ज्वेलरी बनवणाऱ्या सोन्यामध्ये खूप जास्त एवढं मार्जिन नसतं आपण जर बघितलं, कारण त्याची किंमत ऑलरेडी भरपूर जास्त असते. पण तरीसुद्धा यांचं मार्जिन हे भरपूर चांगलं आहे. EBITDA लेवलला सुद्धा मार्जिन खूप चांगलं आहे आणि पॅट मार्जिनसुद्धा खूप चांगलं आहे. त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो जर बघितला तर 1.29 आहे, म्हणजे ठीकठाक आहे. खूप जास्त यांनी कर्ज घेतलेलं आहे. आणि जसं मी सांगितलं, एकदा हे कर्जाचे पैसे भरले काय आहे ऑलमोस्ट यांचं जे काही कर्ज आहे ते 0 होऊन जाईल जवळपास. अर्निंग पर शेअर जर बघितला 8 रुपयाचा आहे. आणि यांचा PE रेशो जर बघितला महत्त्वाचं व्हॅल्युएशन, तर व्हॅल्युएशन यांचा आहे 18चा PE. जे पण आपल्याला शेअर्स मिळणार आहे आपल्याला 18च्या PEच्या भावाने मिळणार आहे. म्हणजे आपल्याला शेअर जे काय आहे ते पण खूप महागामध्ये नाही मिळते. नाही तर नॉर्मली आपण काय बघतो, ज्या पण कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी खूप जास्त असतो, रिटर्न्स खूप चांगले असतात, तर त्या कंपन्या खूप जास्त PEने आपल्याला शेअर घ्यायला लावतात. बट यांचा जो काही PE रेशो आहे ना तो फक्त 18चा आहे. सो म्हणजे भरपूर कमी आहे. आपण जर बघितलं तर स्वस्तामध्येच मिळतो आहे आपल्याला शेअर, काय खूप जास्त असं महागामध्ये मिळत नाही. आणि रिटर्न ऑन नेटवर्थ बघितलं ते सुद्धा 43% आहे. सो रिटर्न्स ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे काढते आहे. मार्जिन पण यांचे खूप चांगले आहेत. कर्ज पण काही खूप जास्त यांच्यावर राहणार नाही आता. आणि यांचं व्हॅल्युएशन खूप चांगलं आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं ना तर आपल्याला IPO जो काय आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतो का आपण अप्लाय केलं पाहिजे आहेत. पण आता ह्या सगळ्या माहिती घेतल्यानंतर नेमकं तुमचं काय म्हणणं आहेत ना हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे. अप्लाय करणार की अप्लाय नाही करणार हे दोन्हीपैकी काहीतरी एक गोष्ट तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की लिहायची आहे. आणि बघू आपण कोणाकोणाचा जो काही अंदाज आहे तो बरोबर ठरतो आहे. आणि तुम्हाला काय वाटतं आहे IPOमध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो आहे याचा तुम्हाला जर काही अंदाज असेल तर हे सुद्धा मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये कळवू शकताय का तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या ॲनालिसिसनुसार. तर बघू कोणाचा अंदाज जो काही तो बरोबर ठरतो आहे लिस्टिंगच्या नंतर. 1 जुलैला लिस्टिंग इथं असणार आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही जर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही व्हिडिओ बघायचं नाही आणि लाईक नक्की करायचं आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये पण नक्की मला सांगा. आता मी तुम्हाला माझा जो काही व्ह्यू आहे ना तो सांगतो का नेमकं IPOमध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो. सो आत्ता जर बघितलं रिसेंटली ते IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे ऑलमोस्ट 40-42% आसपास. म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियमवरून जर बघितलं तर जवळपास या IPOमध्ये तुम्हाला 6,000 रुपये प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो आहे. तर जवळपास 5 ते 6,000 रुपये तुम्हाला ह्या कंपनीमध्ये ग्रे मार्केट प्रीमियम जो काय तो आहे तो एवढा जो काही प्रॉफिट आहे आपल्याला होऊ शकतो आहे. 40% म्हणजे खूप चांगला ग्रे मार्केट प्रीमियम आहे. सो आपण GMP जर बघितलं आणि कंपनीचे फायनान्शियल जर बघितलं तर एक गोष्ट आपल्याला क्लिअर होते की यस आपण या IPOला नक्की अप्लाय करू शकतो आहे. तरी पण तुमच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता आहात. ज्यांना पण अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी एक सिम्पल मी महत्त्वाची गोष्ट सांगतो इथं की तुम्हाला मल्टिपल लॉटने अप्लाय करावं लागणार. म्हणजे मल्टिपल अकाउंट्सने तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. फक्त एका लॉटने तुम्ही जर एका तुमच्या अकाउंटने जर अप्लाय जर केलं तर अलॉटमेंट जी काय आहे ती मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण भरपूर सारे लोक याच्यामध्ये अप्लाय करत आहे ऑलरेडी. आता मी जर तुम्हाला यांचे सबस्क्रिप्शन जर दाखवले ना, कारण आता 23 आणि 24 तारखेचे जे काही सबस्क्रिप्शन आहे ते आले आहे त्याचे डिटेल्स. तर ऑलरेडी हा जो काही IPO आहे तो 18x भरलेला आहे. म्हणजे 18 पट ऑलरेडी हा IPO भरून गेलेला आहे. आणि तिन्ही पण कॅटेगरीमध्ये IPO ऑलरेडी ओव्हर सबस्क्राईब झाला आहे. सो भरपूर जास्त लोकांनी याला ऑलरेडी अप्लाय केलं आणि शेवटच्या दिवशी तर अजून जास्त करतील. हा IPO जो काय आहे तो 50xच्या पण पुढं जाऊ शकतो आहे. म्हणून अलॉटमेंट ज्यांना पण पाहिजे आहे त्यांनी मल्टिपल अकाउंट्सने अप्लाय करायचं आहे. तुमच्या घरचे जर कोणाचे अकाउंट असेल त्याचे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. तुमचं मित्राचं कोणाचं अकाउंट असेल त्यांना पण तुम्ही अप्लाय करू शकताय. फक्त अप्लाय करताना काळजी घ्यायची की एका नावाने एकच ॲप्लिकेशन गेलं पाहिजे आहे. मल्टिपल ॲप्लिकेशन जर गेले तुमच्या नावाने
तर तुमचं जो काही सगळे ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊन जातील इथं. म्हणून एका नावाने एकच ॲप्लिकेशन टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांच्या नावाने पाहिजे तर अप्लाय करू शकता आहात. त्यांचं डीमॅट अकाउंट असेल तुम्ही ओपन करू शकता. तर अशा प्रकारे IPOबद्दल आपण सगळे डिटेल्स घेतले आहे. बाकी तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आहात. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बघू याच्यामध्ये लिस्टिंग गेन्सवरती किती गेन्स होतो आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की गेस करा याच्यामध्ये काय गेन्स होतं. माझ्या मते 5-6 हजार रुपये तुम्हाला लिस्टिंग गेन्स याच्यामध्ये मिळू शकतो आहे, जो की खूप चांगला लिस्टिंग गेन्स आहे. तर तुम्ही ट्राय नक्की करू शकता आहात. आणि भविष्यात पण अशा प्रकारचे भरपूर चांगले IPO येणार आहे. त्याच्याबद्दल पण व्हिडिओ आपण नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवत राहू. चला तर मग व्हिडिओला आपण आता एंड करूया. भेटू आपण पुढच्या अशाच प्रकारच्या एका चांगल्या IPO व्हिडिओमध्ये. धन्यवाद.